अरे झोपला रे? ही काय टीव्ही बघायची वेळ आहे? अरे मीना कुमारीचं गाणं लावलंय. आवाज म्यूट करून कसला टीव्ही बघतोय? आवाज मोठा कर. हा. मोहे भूल गए सावरिया, भूल गए सावरिया. ए आवाज कमी कर ना. बघ ना किती वाजलेत ते. काय काय काय? अगं गाण्याचा आवाज इयरफोन मधून बाहेर येतोय जोरात. कुठला आवाज कमी कर? हो ते मला वाटतं त्या बाजूच्या बंगल्यातनं पार्टी चालू असेल, तिथून आवाज येतोय. काय माणसं आहेत, काय धिंगाणं घातले. शिस्त म्हणून नाही. अण्णांसारखं बोलला त्यांचा मोठा मुलगा, एकदम बरोबर तसंच. आणि करू दे की, करू दे जरा. बाहेरच्या जगातल्या लोकांना माणूस म्हणून जगू देत ना, करू देत ना जरा मजा. आपल्याकडे 10:30 वाजता चुपचाप चिडीचूप करायचं सगळ्यांनी. यायचं नाही, हसायचं नाही, बोलायचं नाही, काही करायचं नाही. आणि पार्टी म्हणजे पाप पाप. जगू देत ना, बाहेरच्या जगातल्या लोकांना जरा जगू देत. मी तुला बघून येतो. कशाला वाढू देव, वाढवा वाढवा आवाज वाढवा तुम्ही. कशाला? मी चल ना जाऊन बघूया. चल चल चल. तुम्ही बरे आहात ना? हे असं येऊ बाहेर माईंनी बघितलं ना तर माझ्यामध्ये भुसा भरतील आणि शेतामध्ये बुजगावणं म्हणून उभं करतील. नको नको. मी जाऊन बघून येतो. कोण आहे ना, काय माणसं आहेत. ऐका, ह्यांच्या मागे साडी नेसून पळा. Shit. हाय हो. तो सर फोन दे. हो कसा लावायचा फोन? अगं फोन दे, पोलिसातच तक्रार करतो. नको, लगेच पोलिसात नको तक्रार करायला.
मी बघते काय ते. थोड्या मोठमोठ्यांनी गाणी लावली आहेत आपल्या बंगल्याबाहेर. असू दे, मी बघते म्हटलं ना. आलेच मी. अमृता, अमृता, अगं आवाज कमी कर ना. अमृता. कोणी आता चर्चा करायची नाही. सगळ्यांनी आपापल्या खोलीत जा झोपायला. मी ना असंच एकदा मोठ्या आवाजात टीव्ही लावला होता. तेव्हा ना माईंनी मला 3 महिने टीव्ही बघू दिला नव्हता.
हे सगळं काय होऊन बसले? हे सगळं ना माझ्यामुळे झालंय. मृदुला, अगं तुला जे शक्य होतं ते तुझ्या परीने तू केलंयस, पण नाही, अक्षय निदान आपला मुलगा आहे, त्याच्यावर आपला थोडा का होईना पण अधिकार आहे हो. त्या मुलीचं काय? एवढी गोड आणि हसरी मुलगी आहे ना ती, पण केवळ माझ्यामुळे ती या सगळ्यात गुरफटली. काय होऊन बसलंय हे सगळं? काय डेंजर आहेस यार तू अमृता. पण मला एक सांग, तू तिथे बसून काय करत होतीस? तुला भीती नाही वाटली कशाची? तू बोर झालीयस ना आमच्या घरात? खरं तर ना मी सुद्धा खूप बोर झाली या घरात. येता जाता नुसता शिस्तीचा चाबूक असतो. पण तुला माहितीये मी बावळटपणाचं सोंग घेतलंय. अमृता, मी काय म्हणाले ते तू ऐकलंस ना? नाही म्हणजे तू ऐकतेस ना मी काय म्हणते ते? अमृता, हॅलो अमृता. अमृता का तू काहीच का बोलत नाहीयेस? हॅलो. तुला माहितीये का, मी तुझ्यामुळे अशी नाईट गाऊन मध्ये बाहेर गेले होते, पण माईनी मला बघितलंच नाही, कारण तुझ्यामुळे सगळं लक्ष तुझ्याकडे होतं ना माईंचं. अमृता तू जरा सांभाळून राहा, कारण माई जरी आज काही बोलल्या नसतील ना तुला, पण ते उद्या नक्की बोलतील बघ. तुला उद्या शिक्षा करतील त्या. अमृता, मला ना खूप झोप आलीये, तू पण झोप ना आता. अमृता, अगं अशी बसून नको राहू, झोप. एवढा विचार करू नकोस रे अक्षय. काही वेळाने सगळं ठीक होईल. आता सगळं ठीक होईल. हे सगळं झाल्यानंतर सगळं ठीक होईल. आम्हाला दोघांना एकमेकांच्या बरोबर नाही राहायचं आहे. सगळं ठीक होईल. एवढा विचार करू नकोस अक्षय. हळूहळू सगळं ठीक होईल. अरे पण दादा, तू आईला का हॉटेलच्या रूम वर घेऊन आलास? अक्षय, अरे माझ्या आयुष्याचं काय झालं असतं झालं असतं. अमृता तिचं आयुष्य नसताना पण स्पॉइल झालं. आपल्या या घाडगे सदन मध्ये माई आणि अण्णांचा शब्द कोणी टाळू शकतं? तू टाळू शकतोस? मला काय किंवा काकलं काय, आम्हाला काहीही वाटत असलं ना तरी सुद्धा माई आणि अण्णांनी जे सांगितलं तेच करणं भाग होतं आमच्यासाठी. रादर तेच करू शकत होतो आम्ही. पण अमृताचं आयुष्य स्पॉइल व्हायला नको होतं. कुणी लावली होती एवढी मोठमोठ्यानी गाणी? काही नाही हो, मी जायच्या आधीच गाणी बंद झालेली होती. नका काळजी करू, झोपा तुम्ही.
झोपच उडलीये माझी तर. आज जे काय घडलंय ते आपल्याच घरात घडलंय यावर विश्वासच बसत नाहीये माझा. काय सीन होता बाई. वसुधा, त्या अमृताला पाहिलं मी, माझी तर वाचच बसली होती. तुमची सोडा, खरी वाचा बसली ती माईंची. पण गंमत येणार आहे, गंमत येणार आहे. ते तशी गंमत येते आपल्याकडे, आपल्या भाग्यश्री पायी. काय करणार, सांभाळून घ्यावं लागतो. शेवटी शेवटी आपल्या लेकराची बायको आहे ना ती. मग पण ही अमृता म्हणजे ना असा करमणुकीचा असा खजिना आहे. काय वागली आज, काय करामत केली आहे, कशी बोलली. शी 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 शी. वसुधा, मला आश्चर्य वाटते एका गोष्टीचं, की माई त्या अमृताला पाठीशी का घालते? किती काय घालती. अशात असं असेल की आजच लग्न झालंय ना, म्हणून आज त्यांनी जाऊ दे म्हणून सोडून दिलं असेल. पण उद्या पहाटे बघा, उद्या सत्यनारायण आहे ना आपल्याकडे. म्हणजे तसं आपल्या घरातल्या सगळ्याच बायका लवकर उठतात, पण सत्यनारायण म्हटल्यावर सगळ्यांना सकाळी 5 वाजता उठायलाच लागतं. मला नाही वाटत की अमृता सकाळी 5 वाजता उठील वगैरे. म्हणजे उद्या सकाळी सकाळी आपल्याकडे फटाके फुटणार आणि आपण ते फक्त बघायचं, ऐकायचं आणि एन्जॉय करायचं.